छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री मतदारसंघात आपण आता आलेलो आहोत. दादा काय सांगाल, कोणाची हवा आहे आता? हवा तर काँग्रेसचीच आहे. भाजप. अनुराध सध्या तसं बघायला गेलं तर दोन्ही पण पार्टीची हवा आहे. ओबीसी रमेश पवार. रमेश पवारच ओबीसी. रमेश पवार. रमेश पवार. कोण आहे उमेदवार? आवताडे साहेब, विलास आवताडे बापू. अनुराधाताई चव्हाण. सध्या म्हणजे काँग्रेसकडून विलास आवताडे उभा आहे आणि बीजेपीकडून अनुराध चव्हाण आहे. आता जे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? ते खोकेचे माणसं फोडाफोडी करणारे. त्याच्या बाबतीत काय, त्याच्या बाबतीमध्ये एका रातात काही होते, काही करते ते राजकारणावर. हे कसं आहे, राजकीय हेतून हे असतात आणि नंतरच्या जेवाच्या टायमाला तर सोबत असतात. त्यात काय काय वाटतं, विकास कामं झालीत का या काळात? नानांच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये थोडेफार कामं झालेत ज्यावेळेस ते विधानसभा अध्यक्ष होते. पण त्यानंतर मग सरकार जसं बदलत गेलं त्यावेळेस विकास कामाला थोडंफार कमी स्पीड झाली. आमच्याकडे जर विकास केला असेल तर फक्त भाजपनं केला. काही महागाई वगैरे झाली तर त्याचा काही परिणाम? काही नाही, महागाई जनतावर राहिली, महागाई वाढत. आता तुम्ही एका घरात एक गाडी होती, मोटरसायकल, त्या घरात 4 गाड्या झाल्या. पेट्रोल वाढ गई, लोकसंख्या वाढली, बस मग महागाई वाढणार. आणि लाडकी बहिणीचे काही परिणाम होईल का सत्ताधारी? अरे वा, त्यानं त्या सध्या तर काही नाही झाले. आता सध्या पहिल्याच सुरुवातीला उभे आहे ते. काहीच केलं नाही आमच्या एरियात. काहीच काम नाही केलं. काय अपेक्षा आहे तुमच्या भावी आमदाराकडनं? भावी आमदारांना होता विकास व्हावा, शिक्षणाचा खर्च बी कमी व्हावा. साधारण मजदूर माणूस शिक्षणाचा भाग पाडू शकत नाही. शिक्षणावर एवढा खर्च आहे की गोरगरीबाला शिक्षण घेताच येत नाही. तुम्ही काय करता? मी CMA करतो. अच्छा, तर मग युवा वर्गासाठी आपल्या भावी आमदारांनी काय करावं, काय अपेक्षा आहे? आता जसं बघायला गेलं तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रा DMIC, चंद्रा MIDC त्यासोबतच असे उद्योगधंदे, आता महाराष्ट्रातील बरेचसे उद्योगधंदे बाहेर राज्यात चालले. त्यासोबत आमच्या आमदारांना अशी अपेक्षा आहे की जे भूमिपुत्र आहे त्यांच्यासाठी बी नवीन उद्योगधंदे आणले पाहिजे. त्यासोबत चंद्रा MIDC आणि DMIC मध्ये नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योगधंदे आणले पाहिजे. आणि बिडकीन MIDC आणि चंद्रा DMIC हे पण जॉईंट आहे, त्यासोबत आणखी मोठे मोठे उद्योगधंदे आणले पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. जर सरकारने लाडकी बहीण योजना आणली तसा काही परिसरातल्या आपल्या फुलंब्रीतल्या भागातल्या लोकांचा काही फायदा होईल सरकारला का विरोधी पक्षाला त्याचं काही लाडकी बहीण योजना? लाडकी बहीण योजनेत बघितलं आपण तर फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये असं होतंय की सरकार जरी 1,500 रुपये देत आहे पण त्यासोबत जशी महागाई वाढत चालली, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, शेती मालाला भाव नाही, त्यासोबत बरेचसे प्रश्न आपल्या मतदारसंघात पण तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. लाडक्या बहिणीच्या एवढे आहे ना, त्याला पैसे वाटले त्या उजून त्याला आशा लागली आता येते म्हणून ते त्याला मतदान करणार. लाडक्या बहिणीची ते योजना केली पण त्यानं ते 1500च्या ऐवजी इकडे किराणा त्याच्यात भलता भ्रष्टाचार केला ना. हा, बाकी त्याने 1,500 दिले ते, पण इकडे 1,500 3 काढून घेतली. लोकांच्या कुठे लक्षात बसू राहिलं. ते लाडकी बहीण योजना आली तर त्याचा काही फायदा होईल का? होईल ना. तेवढे लाडके बहीण पैसे आले तेवढे किराणा वाढून द्याला. त्यात काय लाडके बहीण तुम्हाला सांगून मी लाडकी बहीण काय फायदा आहे? काही नाही, 15 दिले आणि 22-24 घेतले, त्याला माग काय फायदा आहे? फुलंब्री मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. आणखीनही बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र देशा.